मटार पण एकदम फ्रेश घ्यायचा. मग आपला हा पनीर मटार मसाला भाजी एकदम चांगल्या प्रकारे टेस्टी तयार होतो. हा रेसिपी एकदम इझी रेसिपी आहे. सर्व टिप्स चांगला लक्षात ठेवून हा भाजी केल्यास एकदम चांगल्या प्रकारे असा हा भाजी तयार होतो. हा बघा, अशा प्रकारे एकदम टेस्टी स्वादिष्ट भाजी तयार होतो. पनीर मटार मसाला हा भाजी मी या कढईमध्ये दाखवला आहे, कुकरच्या डब्यामध्ये दाखवला आहे, तव्यामध्ये पण घालून दाखवलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा बघा, हा भाजी तयार झालेला आहे. पनीर मटार मसाला हा ग्रेव्ही भाजी आता येथे तयार झालेला आहे. हा रेसिपी आता तयार आहे.